तत्कालीन नंदुरबार जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी विद्यमान जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी यांनी 8 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे व 4 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची कारवाई प्रस्तावित केलेली आहे। त्यांच्या या कारवाईबद्दल आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन करतो। ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली त्याच पद्धतीने भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासींची जमीन, कूड कायदा जमीन, इनामी जमीन, महारवतन जमीन, शासकीय जमीन, देवस्थानच्या जमीन अशा अनेक जमिनी बेकायदेशीर व अवैधरित्या हडप केलेल्या आहेत। त्याची सखोल चौकशी करून या भूमाफियावरती श्रीमती मिताली शेट्टी जिल्हाधिकारी नंदुरबार ह्या कारवाई करतील का असा आमचा सवाल आहे। आम्ही दिनांक 25 मार्च 2025 रोजी आदिवासी संघटनांनी या भूमाफियावरती कारवाई करावी म्हणून श्रीमती मिताली शेट्टी मॅडम यांना निवेदन दिलं होतं। हे निवेदन देऊन 1 वर्ष पूर्ण झालं आहे, तरीही अद्यापही या भूमाफियावरती श्रीमती मिताली शेट्टी मॅडम ह्या कारवाई करत नाहीत। म्हणून श्रीमती मिताली शेट्टी मॅडम जिल्हाधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत का? या भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशीवरची ही कारवाई टाळण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत का असाही सवाल आम्ही इथं उपस्थित करतो। ज्या पद्धतीने ही जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीची कारवाई या भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशीवरती करावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली शेट्टी मॅडम यांच्याकडे केलेली आहे।